इयत्ता 10वी, विषय मराठी, इंग्रजी माध्यम. आजचा आपला विषय आहे संतवाणी. अंकीला मी दास तुझा ही संतवाणी संत नामदेवांनी लिहिली आहे. संत नामदेव विठ्ठलाची भक्ती करत असताना म्हणतात की हे विठ्ठला, अंकीला मी दास तुझा. अंकीला इस शब्द का अर्थ है मैंने अपने आप को आपके नाम कर दिया है एज अ दास. मैं आपका सेवक हूँ और अब मैं हमेशा आपकी सेवा करता रहूँगा. तर अंकीला मी दास तुझा या कवितेच्या माध्यमातून संत नामदेव आपल्या विठ्ठलाला कृपा याचनेची प्रार्थना करीत आहेत. जिस प्रकार हम सबको पता है कि महाराष्ट्र ये संतों की भूमि है, महाराष्ट्र संतांची भूमी आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, मुक्ताबाई, संत चोखामेळा असे अनेक संत आपल्या या भूमीवर होऊन गेलेत आणि ते कायम या विठ्ठलाच्याच भक्तीमध्ये नाहलेले असायचे. त्याचीच कृपे याचनेची वाट बघत असायचे, कायम त्याचीच भक्ती करत असायचे. तर अंकीला मी दास तुझा या संतवाणीमध्ये संत नामदेवांनी आपल्याला अनेक उदाहरणं दिली आहेत, दृष्टांत दिले आहेत आणि त्या दृष्टांताच्या माध्यमातून आपल्याला सांगत आहेत ते की कशा प्रकारे मी मला स्वतःला तुमचा दास केला आहे. अंकीला मी दास तुझा, मैंने खुद को अपने आप को अपना आप का दास बनाया हुआ है. तर हे भगवंता, हे विठ्ठल, आप अपनी कृपा याचना, आप अपनी कृपा हमेशा मुझ पर बनाए रखना. जिस प्रकार अब इन्होंने उदाहरणों के मार्फत हमें बताया, उसी उदाहरणों के मार्फत मैं आपको एक्सप्लेन करूँगी की संतवाणी में संत नामदेवांनी कशा प्रकारे कृपेची याचना म्हणजे प्रार्थना केली आहे. किस प्रकार वो बता रहे हैं कि हे पांडुरंगा, हे विठ्ठला, हमेशा आप मेरे साथ रहना और आपकी जो कृपा याचना है वो मुझ पर बनाए रखना. तो आइए हम देखेंगे कि संतवाणी अंकीला मी दास तुझा, एक एक वाक्य, एक एक दोन दोन ओळी मी तुम्हाला स्पष्ट करणार आहे की काय सांगितलं आहे नेमकं या संतवाणीमध्ये. तर पहिले चरण आहे, अग्नी माझे पडे बाळू, माता धावे कनवाळू. अग्नी माझे म्हणजे अग्नीमध्ये, बाळू म्हणजे बाळ आणि कनवाळू म्हणजे दयाळू. तर एखाद्या आईचं बाळ जर अग्नीमध्ये पडलं तर ती माता आपल्या बाळाला वाचवण्यासाठी तिचं प्रेम उफाळून येईल, तिची दया उफाळून येईल आणि ती धावत सुटेल आणि आपल्या बाळाला वाचवेल. तो उसी प्रकार, जिस प्रकार वो माता अपने अग्नि में पड़े हुए बच्चे को बचाने के लिए दौड़ेगी, उसी प्रकार हे भगवंत, हे विठ्ठल, आप हमेशा अपनी कृपा मुझ पर बनाए रखना और अब आपकी छत्र छाया में मुझे रहने देना, क्योंकि अंकीला मी दास तुझा, कारण मी स्वतःला आता तुमचा दास असं घोषित केलं आहे. कनवाळू म्हणजे दयाळू, काइंड. दुसऱ्या चरणामध्ये आपल्याला इथे सांगितले जाते की तैसा धावे माझी या काजा, अंकीला मी दास तुझा. ज्याप्रमाणे ती आई आपल्या बाळाला वाचवण्यासाठी धावत आहे, तो हे पांडुरंग, हे विठ्ठल, आप भी हमेशा मेरे लिए वही कृपा याचना रखना. आप भी हमेशा अपनी छत्र छाया मुझ पर बनाए रखना, क्योंकि मैंने अपने आप को आपका दास बनाया है. काजा म्हणजे काम आणि दास म्हणजे सेवक. आता दास म्हणजे सेवक म्हणजे आपण इथे नोकर नाही तर हेल्पर, सेवक असे म्हणू शकतो. तर अंकीला मी तुमचा दास आहे, मी मला स्वतःला तुमच्या नावे केले आहे. सर्वेची झेपावे पक्षिणी, पिली पड़ताची धरणी. अब यहाँ पर हमें पक्षी और उसके छोटे बेबी का एक उदाहरण दिया, एक दृष्टांत दिया है. सवे म्हणजे लगेच, पिली म्हणजे पिलू आणि धरणी म्हणजे जमीन. आपलं पिलू जेव्हा उडायला शिकतं आणि उडता उडता ते जेव्हा जमिनीवर पडतं, तेव्हा ती पक्षीण कशी धरणीवर झेप घेते आणि आपल्या बाळाला वाचवण्याचा प्रयत्न करते, आपल्या पिल्लाला वाचवण्याचा प्रयत्न करते. तर हे विठ्ठल, आप भी उसी पक्षी की तरह हमेशा मेरे पीछे रहना और अपनी छत्र छाया मुझ पर बनाए रखना, ऐसे इस तीसरे चरण में कहा है. अब चौथे चरण में कहा गया है, भूकेले वत्सरावे धेनु हंबरत धावे. वत्सरावे म्हणजे वासराचा आवाज, भूकेल्या मतलब भूख लगा हुआ वो जो गाय का बछड़ा है वो किस तरह से आवाज़ देता है. हुंबरत म्हणजे आवाज़ देणे, तर हुंबरत धावे, ज्याप्रमाणे तो आवाज देतो, कारण की त्याला भूक लागली आणि त्याचा आवाज ऐकत गाय ही इथून हुंबरत धावत जाते. म्हणजेच वो गाय भी यहाँ से उसे आवाज़ देते हुए जाती है कि हे मेरे बछड़े, बिल्कुल फिक्र ना कर, अब मैं आ रही हूँ तुम्हारी भूक भगाने के लिए. और त्याप्रमाणेच ज्याप्रमाणे ती गाय आपल्या वासराकडे धावत जाते, त्याचप्रमाणे हे विठ्ठला, तुमची कृपा माझ्यावर ठेवा आणि कायम माझ्या मागे
आवाज तुम्ही उभे राहा असं सांगितलं आहे. 5व्या चरणात आपल्याला इथे काय सांगितलंय तर आपण बघूया. तर 5वं चरण म्हणते, वणवा लागलेसी वनी पाडस चिंतित हरणी. वणवा म्हणजे जंगलातील आग, म्हणजे फॉरेस्ट में लगी हुई आग. पाडस हरिणीचे पिल्लू म्हणजेच बेबी डियर. जर जंगल में अगर आग लगती है तो जो वो डियर है, जो हरिण है, उसको हमेशा याद आता है कि अरे मेरा बच्चा तो जंगल में घूम रहा है, तो उसी प्रकार वो भी भागने लगती है, क्योंकि आखिर वो भी एक माँ है. तो हे भगवंत, हे विठ्ठल, आप भी मुझे उस हरिणी की तरह हमेशा अपना बच्चा मानकर आपकी कृपा मुझ पर बनाए रखना, क्योंकि मैं अब आपका दास हूँ. 6वं आणि शेवटचे चरण इथे सांगितले, नामा म्हणे मेघा जैसा विनेवितो चातक जैसा. आधी लक्षात घ्या, चातक म्हणजे एक काल्पनिक पक्षी आहे, इमॅजिनरी बर्ड है, जो सिर्फ और सिर्फ बारिश का पानी पीकर अपना जीवन बिताता है, लेकिन ऐसा कोई पक्षी है नहीं. लेकिन फिर भी उसका एक उदाहरण दिया है, उसका दृष्टांत दिया और कहा जाए कि जिस प्रकार हमेशा वो चातक पक्षी उन बादलों को विनती करता है कि अब तुम बरसो और मुझे पानी दो, उसी प्रकार हे विठ्ठला, मी तुझी विनंती करत आहे, आपकी विनती करता हूँ, आपसे विनती करता हूँ कि आप भी हमेशा अपनी कृपा मुझ पर बनाए रखना, हमेशा अपने छत्र छाया में मुझे रखना, आपका आशीर्वाद हमेशा मुझ पर बनाए रखना. मेघा म्हणजेच ढग, क्लाउड्स. विनवितो म्हणजेच विनंती करतो. तर अशा प्रकारे अंकिला मी दास तुझा या कवितेमध्ये नामदेवांनी अलग अलग उदाहरणों के मार्फत हमें समझाया है कि मैं किस प्रकार विट्ठल का भक्त हूँ, और मैं विट्ठल को बता रहा हूँ कि हे, जिस प्रकार अब एक एक माँ अपने बच्चे के लिए दौड़ती है, अपने बच्चे की फिक्र करती है, उसी तरह हे भगवंत आपकी कृपा याचना मुझ पर बनाए रखना. या कवितेमध्ये आपल्याला एकूण किती उदाहरणं दिली आहेत तर गाय वासरू आहे, हरिण आहे, पक्षीण आहे, आणि अशा प्रकारे तू ही कृपा माझ्यावर ठेव. आणि ही कविता इथे संपते.